सो हाय एव्हरीवन, तुम्ही पाहता माझं चॅनल मेकओव्हर बाय सुप्रिया। मी तुमच्यासाठी मेकअप ट्युटोरियल, मेकअप व्हिडिओज आणि भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येत असते। बट लास्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं होतं की सेल्फ मेकअप क्लासेस घेत आहे मी आता, आणि क्लासमध्ये त्यांना काय काय प्रोडक्ट्स प्रोव्हाइड केले, अफोर्डेबल प्रोडक्ट्स किंवा काय काय प्रोडक्ट्स लागतात। स्टुडंटना समजत नाही स्टार्टिंगमध्ये की कोणते प्रोडक्ट घ्यायचे असते किंवा कोणते वापरायचे असते। तर मी तुम्हाला दाखवलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की प्रोडक्ट्स घेऊन दिलेत। बट आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या स्टुडंट्सचा रिझल्ट, त्यांनी मेकअप कसा केला किंवा त्यांना काय प्रॉब्लेम्स आले आणि त्यांनी कसं ते मेकअपला छान बनवलं किंवा त्यांनी किती छान पद्धतीने क्लासमध्ये शिकलं, तर हे सगळं तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की पहा। आणि जर तुम्हालाही आवडत असेल सेल्फ मेकअप करायला आणि तुम्हालाही समजत नसेल की प्रोडक्ट कसे घ्यायचे, तर तुम्ही माझी बॅच जॉईन करू शकता। आपल्या रेग्युलर सेल्फ मेकअपचे बॅचेस चालू राहतात। तुम्हाला आवडत असेल आणि प्रोडक्ट्स नवीन घ्यायचे असतील आणि मेकअपमध्ये प्रो व्हायचं असेल तर तुम्ही माझी बॅच जॉईन करू शकता। तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते की माझ्या स्टुडंट्सनी कशी प्रॅक्टिस केली। सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता की माझे स्टुडंट्स प्रोडक्ट्स बघत आहात की त्यांना नवीन नवीन काय प्रोडक्ट्स आले आहेत आणि त्याची एक्साइटमेंट त्यांना आहे की काय काय नवीन प्रोडक्ट्स आहेत। आणि त्याच्यानंतर त्यांनी स्टार्ट केला आहे मेकअप। बट मेकअप असं नाही आहे की तुम्हाला मी दाखवलं आणि तुम्ही करून घेतला, असं नसतं। बट मेकअप ना खूप असं डीपमध्ये शिकावं लागतो। त्याचे मागचे जी कारणं असतात, रिझन असतात, मेकअप ग्रे होतो किंवा मेकअपला प्रॉब्लेम्स येतात, ते असं शिकल्याशिवाय येत नाही आहे, प्रॅक्टिकली बघितल्याशिवाय येत नाही आहे। सो इथे तुम्ही पाहू शकता की त्यांना मी गाईड करत आहे की मेकअप कसा करायचा आहे किंवा त्यांचे काय टेक्निक्स चुकतात, कसा पफ घ्यायचा किंवा कसा ब्युटी ब्लेंडर यूज करायचा, हे सगळं करायचं। माझ्या स्टुडंट्सची सगळ्यांची पहिलीच वेळ होती किंवा याच्यामधून एक दोन स्टुडंट्स असे होते की त्यांनी पहिलाही मेकअपचा क्लास केला होता, बट त्यांचे डाऊट्स क्लिअर झाले नव्हते। बट त्यांचे आपल्या क्लास जॉईन केल्यानंतर त्यांचे डाऊट्स क्लिअर झाले, असं त्यांनी स्टुडंट्सनी स्वतः मला सांगितलं आहे की त्यांचे डाऊट्स इथेच क्लिअर झाले आणि त्यांनी मेकअपही खूप सुंदर शिकला आहेत। तर मी त्यांना प्रत्येक वेळी गाईड केलं की जिथं त्यांच्या चुका होत होते तिथं त्यांनी मी गाईड केलं आहे। बट मी डायरेक्ट तुम्हाला माझ्या स्टुडंट्सचा रिव्ह्यू दाखवणार आहे, रिझल्ट दाखवणार आहे की त्यांनी कसा मेकअप केला आहे। कारण स्टेप्स तर सगळ्यांना माहिती असतात, बट मी सांगण्यापेक्षा माझ्या स्टुडंट्सनी त्यांना कसा वाटला क्लास जॉईन केल्यानंतर किंवा त्यांनी मेकअप किती शिकले आणि काय काय त्यांना अजून शिकायला भेटलं, तर ती मी तुम्हाला रिव्ह्यू डायरेक्ट दाखवणार आहे। व्हिडिओ जास्त लॉंग ना करता किंवा मोठा ना करता। तुम्ही पाहिलं, मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवले, आता तुम्ही बघत आहे की माझे स्टुडंट्स कसे प्रॅक्टिस करत आहात, कसं मेकअप करत आहेत। त्यांना मी गाईड पण करते मध्ये जिथे त्यांना चुका होतात किंवा जिथे ते अडकतात तिथं मी त्यांना गाईड पण करते। सो मी तुम्हाला डायरेक्ट त्यांचा रिव्ह्यू दाखवते की त्यांना कसा मेकअप वाटला किंवा मेकअप क्लासही कसा वाटला। हे बघा, माझे स्टुडंट्स मेकअप तर करतात, बट कुठे कुठे त्यांना असं कन्फ्यूज होतं की काय करायचं, कसं करायचं। जसं इथे मी त्यांना सांगते की आयब्रो सेट कशा करायचे किंवा कसे फील करायच्या, करत असतात, बट हाताची प्रॅक्टिस होण्यामध्ये आणि थोडं ब्रशेस पकडण्याला वेळ जातो। जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करता तसं तसं तुम्हाला जमत जातं। असं नाही की फर्स्ट टाईम तुम्ही केलं, तुम्हाला मी गाईड करते, डेफिनेटली तुम्ही छान करणार, तुम्ही शिकला छान करणार, बट तुम्हाला प्रॅक्टिसची गरज जास्त असते। जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत राहतात तुम्हाला कळतं की ब्युटी ब्लेंडरला प्रेशर किती द्यायचं आहे, ब्रश कसा पकडायचा आहे किंवा पफ्समध्ये पावडर किती घ्यायचं आहे, कसं मिनिमलाइज करून लावायचं आहे, हे सगळं क्लासमध्ये समोर बसल्यानंतरच शिकायला भेटतं आणि प्रॅक्टिस केल्यानंतरही समजतं। जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्ही मेकअपमध्ये प्रो व्हाल। तर चला, आता माझ्या स्टुडंट्सचा मेकअप कंप्लीट होत आला आहे। ते आता लिपस्टिककडे वळले आहेत। लिप लायनर लावून झालेला आहे, आता लिपस्टिक लावत आहेत। सो त्यांचा मेकअप पूर्ण होत आला आहे। तर तुम्ही आत्ताच बघू शकता त्यांच्यावर किती ग्लो आला आहे। आणि लिपस्टिक आणि आय मेकअप केल्यानंतर वेगळाच ग्लो येतो। कधीही मेकअपमध्ये स्टार्टिंगमध्ये तुम्हाला तो व्हाईटच दिसतो, बट व्हाईट इन द सेन्स पांढरा किंवा खूप जास्त असं वाटतो, बट ते सेट व्हायला वेळ जातो आणि आफ्टर लिपस्टिक आणि आय मेकअप ते छान दिसतो। तर चला, आता रिव्ह्यू बघूया आपल्या स्टुडंट्सचे। सो हे आहेत माझं फायनल रिझल्ट्स माझ्या स्टुडंट्सचे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर मेकअप झाला आहे, तिच्या चेहऱ्यावरची ब्लेंडिंग बघू शकता। आणि हा मेकअप मी केलेला नाही आहे, माझ्या स्टुडंट्सनीच केलेला आहे। तर तुम्ही ब्लेंडिंग बघू शकता। आय मेकअप बघा किती स्मूथ वाटतोय आणि लिपस्टिक ही मॅट वाटते, जसा तिला हवा होता तसं तिने केला आहे। तिनं खूप सुंदर मेकअप केला आहे। मलाच वाटते की मी किती छान तिला म्हणजे असं गाईड केलं की तिने तसा मेकअप केला। मलाही आवडलं खूप तिचा मेकअप आणि तिलाही आवडला। सगळ्यात बेस्ट मला वाटला हिचा मेकअप, कारण का तर तुम्ही बघू शकता लाईटमध्ये आणि विदाऊट लाईटमध्ये पण किती सुंदर मेकअप दिसत आहे। तर चला, आता रिव्ह्यू ऐकूया, कसा वाटला मेकअप आणि क्लास। एकदम छान होता मेकअप आणि क्लास, आणि स्टेप्स हे एकानंतर एक कसे करायचे ते कळलं। परत प्रोडक्ट्स कसे यूज करायचे ते कळलं। आता माझ्याकडे भरपूर प्रोडक्ट्स आहेत पण यूज करायला नाही एवढं जमत, मग ते चांगलं शिकवलं ना। थँक्यू। कसा वाटला तुम्हाला मेकअप क्लास। मला खूप छान वाटला। खूप दिवस झालं शिकायचं होतं, ते आत्ता झालं।
आणि प्रोडक्ट माहिती असतात, स्टेप्स माहिती असतात, पण ते यूज कसं करायचं, कशा पद्धतीने वापरायचं हे शिकल्याशिवाय येत नाही. हे आत्ता आल्यावर समजलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही शिकवलं, त्याबद्दल थँक्यू. बोला. मेकअप छान वाटला आणि ज्या स्टेप असते ते माहिती नव्हत्या, त्या क्लास केल्यामुळं समजल्या. कसा वाटला मेकअप आणि क्लास? आज मी पहिल्यांदाच मेकअपचा क्लास जॉईन केला. खूप छान होता आणि कोणते प्रोडक्ट कसे वापरायचे, कुठे वापरायचे, किती वापरायचे हे सगळं सविस्तर सांगितलं. खूप छान वाटलं. डोळ्यांचे मेकअप कसे असावेत, चेहऱ्यावरचे डाग कसे लपवायचे वगैरे ते पण चांगलं नॉलेज दिलं. छान वाटलं. थँक्यू. आधी मला कोणते प्रोडक्ट कसे स्टेप्स माहीत नव्हत्या, कसे वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे ते काहीच माहिती नव्हतं. पण आता मला नॉलेज आलं आहे त्याच्यापैकी, कसं काय असतं. क्लासचा एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला? शिकवण्याची पद्धत? शिकवण्याची पद्धत पण एकदम छान आहे, व्यवस्थित समजावून सांगतात. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, तर आजचा मी फुल तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. माझे स्टुडंट्स मेकअप कसे करतात, कसे त्यांची प्रॅक्टिस केली जाते. तर आज सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. तुम्ही पाहिलं असेल की कसे स्टुडंट्स प्रॅक्टिस करतात, कशी ती ब्लेंडिंग केली जाते, कसे टेक्निक्स असतात, हे सगळं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. आणि जर अजून तुम्हालाही जर मेकअप शिकायचा असेल तर माझी बॅच जॉईन करू शकता, माझी नेक्स्ट बॅच जॉईन करू शकता. जर तुम्हालाही सेल्फ मेकअप आवडत असेल तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.